नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळी लागवड करत असताना लागवडीपूर्वीचं नियोजन, त्याचबरोबर लागवड कशा पद्धतीने करायचं याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, सर्वसाधारणपणे केळीची लागवड ही जून जुलैच्या दरम्यान केली जाते। तसे पाहिलं तर वर्षभर त्याची लागवड चालूच असते, परंतु पावसाळी लागवड जास्तीत जास्त लोक करत असतात। शेतकरी मित्रांनो, जून जुलैमध्ये लागवड केल्याचा फायदा असा होतो की तुमची झाडे लवकर सेट होतात, त्याचबरोबर पाऊस पण असतो, त्यामुळे उष्णता कमी असते आणि असं वातावरण केळीच्या झाडासाठी पोषक असतं। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आता भरपूर कंपन्या आहेत। उदाहरणार्थ जैन इरिगेशन कंपनीचे रोपे आहेत, पाटील बायोटेक, राईज अँड शाईन, त्याचबरोबर इतरही कंपन्या आहेत। तेव्हा नामांकित कंपन्याचं रोप तुम्ही निवडू शकता। साधारणपणे 16 रुपयापासून 20 रुपयापर्यंत त्याची किंमत असते। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, याच्या लागवडीचं अंतर जर पाहिलं तर केळी लागवडीचं अंतर हे 6x5, 5x5 आणि काही जास्तही ठेवत असतात। पण बऱ्यापैकी 6x5 जर ठेवलं तर तुमची एकरी 1500 झाडं बसतात आणि 5x5 वर जर ठेवलं तर तुमचे 1700 झाडे बसतात। अशा पद्धतीने तुम्ही लागवड करायची आहे। तुम्ही जर तुमची जमीन माती जर साधी असेल, साधी म्हणजे थोडी मुरमाड जमीन असेल किंवा लवकर निचरा होणारी असेल तर तुम्ही 5x5 वर सुद्धा लागवड करू शकता आणि काळी जमीन असेल तर 6x5 वर लागवड करू शकता। शेतकरी मित्रांनो, लागवड करत असताना व्यवस्थित सारख्या अंतरावर तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहतात अशा पद्धतीने लागवड करायची आहे। 5x5 अंतरावर ठिबकच्या नळ्या पसरून घ्यायच्या आहेत आपल्या सरीमध्ये। काही जण बेडवर सुद्धा लागवड करतात किंवा सरीमध्ये करतात। बेडवर जर लागवड केली तर पावसाळ्यात जर पाणी साचत असेल तर ते साचणार नाही आणि त्याचा निचरा सरीत होईल। आणि सरीत जर लागवड केली तर तुम्हाला ती सरी सपाट करावी लागेल, हळूहळू त्याच्यामध्ये माती टाकून तिची लेवल करून घ्यावी लागेल, तेव्हा म्हणजे आपल्या केळीची रोपे सडणार नाही, कुजणार नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवातीच्या काळामध्ये आपणाला 2-3 दिवसामध्ये सलगपणे पाणी द्यायचं आहे, म्हणजे 2-2, 3-3 तास रोज पाणी सोडायचं आहे की जेणेकरून ते सेट होतील झाडे। आणि लागवड करत असताना तो खालचा जो काही गड्डा आहे तो पूर्णपणे जमिनीत गेला पाहिजे, अशा पद्धतीने त्याला प्रेस करून घ्यायचा आहे की जेणेकरून रोप हलणार नाहीत। त्याचबरोबर लागवड झाल्यानंतर 2-3 दिवस मी सांगितल्याप्रमाणे 2-3 दिवस सलगपणे पाणी द्यायचं आहे जेणेकरून सेट होईल आणि नंतर हळूहळू आपल्याला पाणी वाढवत न्यायचं आहे, गरजेनुसारच पाणी द्यायचं आहे, परंतु पाण्याचा ताण बसता कामा नये अशा पद्धतीची खबरदारी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या 2-3 दिवसात किंवा 4-5 दिवसात लगेचच खत टाकण्याची आवश्यकता नाही। तुम्ही एकदा रोपं सेट झाल्यानंतर 10 दिवसानंतर तुम्ही पहिलं खत व्यवस्थापन करू शकता। खतामध्ये तुम्ही युरियाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे, परंतु सिंगल सुपर फॉस्फेट त्याचबरोबर म्युरेट ऑफ पोटॅश असं कॉम्बिनेशन आपल्याला द्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, केळी लागवड करत असताना खताचं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्ही कमीत कमी 4 ते 5 त्याचे डोस करू शकतात आपल्या ऐपतीप्रमाणे। त्याचबरोबर ठिबकद्वारे सुद्धा जे काही आपण ड्रिप इरिगेशन म्हणतो, आपलं ड्रिप फर्टिगेशन म्हणतो, ते खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे ठिबकद्वारे द्यायचे जे काही खते आहेत त्याला ड्रिप फर्टिगेशन म्हणतात। उदाहरणार्थ 19-19, 12-61-0, 13-40, 13-0-45, 0-52-34 अशा पद्धतीचं खत व्यवस्थापन करणं अतिशय आवश्यक आहे। अशा पद्धतीने जबरदस्त व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच एकरी 30 टनापासून 40 टनापर्यंत तुम्ही उत्पन्न काढू शकता। 40-45, कोणी 50 टनापर्यंत पण गेलेला आहे आणि जर भाव चांगला मिळाला तर निश्चितच आपल्याला फायदा होईल। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।